सो आपण टाइप्स ऑफ मॅट्रिक्स बघत होतो. आपण त्यातले 9 टाइप्स बघितले आपण मॅट्रिक्सचे. ठीक आहे. सो आता या लेक्चर मध्ये आपण अजून 4 टाइप्स बघणार आहे मॅट्रिक्सचे. ठीक आहे. सो 2 टाइप्स आपल्याला बघायचे. त्याच्या आधी आपल्याला डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स, ठीक आहे, ते 2 टाइप्स बघण्याच्या आधी आपल्याला मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढता यायला पाहिजे. मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स कशाला म्हणायचं. ठीक आहे. सो ते सर्वात पहिले आपल्याला बघावं लागेल. त्याच्यानंतर आपण 2 टाइप डिस्कस करू. ठीक आहे. सो डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स कशाला म्हणायचं. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे. डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे. सो याच्यानं आपण बघितलं की स्क्वेअर मॅट्रिक्सच्या नंतर जेवढे काही टाइप्स आहेत हे सगळ्यात पहिले तो स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तरच ते टाइप्स पडतात, किंवा त्याला आपण स्क्वेअर मॅट्रिक्सचे सब टाइप सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. मग डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय. ठीक आहे. A is a square matrix. A is a square matrix. Suppose A का है square matrix. A is a square matrix. A is a square matrix of same arrangement. Write down a square matrix of same arrangement. Write down into determinant. म्हणजे A चा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे तर त्याची सेम अरेंजमेंट, फक्त त्याला लिखाणी कसं लिहायचं, राइट डाउन इनटू डिटर्मिनंट इज कॉल्ड डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. तर त्याला त्या मॅट्रिक्सचा काय म्हणायचं, डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. बाय, आता हे कशा म्हणणार डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स, बाय रिप्लेसिंग rectangular box into, म्हणजे काय, रेक्टँग्युलर बॉक्सला आपल्याला रिप्लेस करायचं बाय रिप्लेसिंग रेक्टँग्युलर बॉक्स इनटू 2 vertical bar. It is called as a determinant of matrix. ठीक है. फॉर एग्जांपल, ठीक है, A मैट्रिक्स है तो स्क्वायर मैट्रिक्स असला पाहिजे 2 -3 4 0 1 5, ठीक है, -2 3 6. सो या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट लिहायचा. सो या A मॅट्रिक्सला कसं लिहिणार मी, डिटरमिनंट ऑफ A इज डिनोटेड बाय डिटरमिनंट ऑफ A. इट इज डिनोटेड बाय A स्क्वेअर मॅट्रिक्स आहे त्याला कसं डिनोट करणार आपण, डिटरमिनंट या पद्धतीने. सो डिटरमिनंट A काय येणार, सेम अरेंजमेंट राइट डाउन इनटू डिटरमिनंट 2 वर्टिकल बार्स मध्ये या रेक्टँग्युलर बॉक्स काढून टाकायचा आणि या रेक्टँग्युलर बॉक्सच्या जागेवर 2 वर्टिकल बार्स आणि सेम अरेंजमेंट 2 -3 4 0 1 5 -2 3 6. इट इज कॉल्ड एज द डिटरमिनंट ऑफ मॅट्रिक्स. तो झाला त्या मॅट्रिक्सचा डिटरमिनंट. पण A हा स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे. हे तर आपल्याला माहिती आहे, जेव्हा स्क्वेअर मॅट्रिक्स बघितल्यानंतर त्याच्यानंतरचे जेवढे पण जे काही टाइप्स पडतात ते स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तरच पडतात. ठीक आहे. म्हणजे डिटरमिनंट ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय, A इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ सेम अरेंजमेंट राइट डाउन इनटू डिटरमिनंट इज कॉल्ड डिटरमिनंट ऑफ मॅट्रिक्स अँड इट इज डिनोटेड बाय डिटरमिनंट ऑफ A 2 वर्टिकल बार्स मध्ये A. हाऊ टू फाइंड आउट द डिटरमिनंट ऑफ मॅट्रिक्स, बाय रिप्लेसिंग रेक्टँग्युलर बॉक्स इनटू 2 वर्टिकल बार्स. जो काही रेक्टँग्युलर बॉक्स आहे हा रेक्टँग्युलर बॉक्स काढून त्याच्या जागेवर 2 वर्टिकल बार्स द्यायचे फक्त, बाकीची सर्व अरेंजमेंट सेम. इट इज कॉल्ड एज डिटरमिनंट ऑफ मॅट्रिक्स. सो या मॅट्रिक्सचा हा काय झाला, डिटरमिनंट्स. क्लियर आहे सगळ्यांना. हाऊ टू फाइंड अ डिटरमिनंट ऑफ मॅट्रिक्स, म्हणजे जे काही रेक्टँग्युलर बॉक्स आहे आपला, जे काही रेक्टँग्युलर बॉक्स आहे तो रेक्टँग्युलर बॉक्स काढून 2 वर्टिकल बार टाकायचे फक्त, त्यालाच काय म्हणतात, डिटरमिनंट ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे. आता डिटरमिनंट ऑफ मॅट्रिक्स आपण शिकलोय का, कारण आपल्याला याच्या नंतरचे 2 टाइप्स आपल्याला शिकायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला डिटरमिनंट्स ऑफ मॅट्रिक्स काढता यायला पाहिजे. ठीक आहे. सो व्हाट द नेक्स्ट टाइप. ठीक आहे. आपण 9 टाइप बघितले होते. देन 10 नंबरचा टाइप्स आहे. ठीक आहे. सिंग्युलर मॅट्रिक्स.
सिंगुलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचे सिंगुलर मॅट्रिक्स त्याच्यासाठी हा कन्सेप्ट तुम्हाला होता डिटरमिनंट ऑफ मॅट्रिक्स काढता आला सो व्हॉट इज द सिंगुलर मॅट्रिक्स A is a square matrix A is a square matrix square matrix का आपल्याला लागणार आहे A is a square matrix A is a square matrix is said to be A is a square matrix is said to be singular matrix A ला मी केव्हा सिंगुलर मॅट्रिक्स म्हणणार if या A मॅट्रिक्सचा काय घेणार मी डिटर्मिनंट A आणि डिटर्मिनंट A घेऊन या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढणार आणि जर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली तर मी त्या मॅट्रिक्सला काय म्हणणार सिंगुलर मॅट्रिक्स काय म्हणणार सिंगुलर मॅट्रिक्स क्लियर आहे सगळ्यांना काय म्हणणार सिंगुलर मॅट्रिक्स A is a square matrix is said to be a singular matrix if determinant of A is equal to 0 A matrix चा काय घेणार मी डिटरमिनंट मॅट्रिक्स घेणार आणि तो डिटरमिनंट सॉल्व्ह करून त्या डिटरमिनंटची व्हॅल्यू जर 0 आली तर मी त्या मॅट्रिक्सला काय म्हणणार आहे सिंगुलर मॅट्रिक्स काय म्हणणार आहे सिंगुलर मॅट्रिक्स क्लियर आहे सगळ्यांना दिस कॉल्ड एज सिंगुलर मॅट्रिक्स ठीक आहे त्याच्यानंतर आता याचं एक्झाम्पल बघू सिंपल हाऊ टू चेक द सिंगुलर मॅट्रिक्स ठीक आहे फॉर एक्झाम्पल A is equal to मॅट्रिक्स दिलाय तुम्हाला ठीक आहे 1 0 0 ठीक है 2 minus 3 4 3 ठीक है 4 3 then 4 3 ठीक है हा मॅट्रिक्स दिलाय तुम्हाला ठीक आहे आणि विचारलं की सिंगुलर मॅट्रिक्स आहे का चेक करा ठीक आहे सर्वात पहिले दिलेल्या मॅट्रिक्सचा काय फाइंड आउट करता देयरफॉर यू कॅन फाइंड आउट डिटरमिनंट ऑफ ए मॅट्रिक्स त्याला डिटरमिनंट मॅट्रिक्स कसं डिनोट करणार डिटरमिनंट मध्ये ए ला आणि इकडे सुद्धा रेक्टँग्युलर बॉक्स कॅन्सल करून टू वर्टिकल्स बार्स येतील 1 0 0 2 4 3 minus 3 4 ठीक आहे सो यू कॅन चेक दॅट मॅट्रिक्स सिंगुलर ऑर नॉट सो मी या ए मॅट्रिक्सला केव्हा सिंगुलर मॅट्रिक्स म्हणणार जर या डिटरमिनंट ए ची व्हॅल्यू 0 आली ठीक आहे मग डिटरमिनंट ए आलं मग ए मॅट्रिक्सचा काय घेतला मी डिटरमिनंट ए आता हा डिटरमिनंट ए तुम्हाला चेक करायचा आहे 0 येते का ठीक आहे सो डिटरमिनंट आता पुन्हा डिटरमिनंटचा कन्सेप्ट आला क्लियर आहे सगळ्यांना सो हा डिटरमिनंट तुम्हाला एक्सपांड करता येईल दॅट इज द डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3 हाऊ टू एक्सपांड कन्सिडर द फर्स्ट रो प्लस मायनस प्लस ठीक आहे मग काय येणार 1 डिलीट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन 12 minus 12 then minus 0 delete first row second column 6 minus minus plus 9 0 into any value 0 देणार आहे काही फरक नाही पडणार प्लस 0 इन ब्रॅकेट इकडे ब्रॅकेट मध्ये काय असेल तर काही फरक नाही पडणार delete first row third column 2 into 4 8 minus minus 3 into 4 minus 12 minus minus plus 12 so गिना 1 0 minus 0 into any value 0 0 into any value 0 1 into 0 0 0 minus 0 0 so what is the value of determinant A 0 ठीक है मग determinant A ची व्हॅल्यू जर 0 आली तर मी या A मॅट्रिक्स ला काय म्हणणार आहे A is a square matrix is said to be a singular matrix so therefore A is singular matrix is singular matrix तर A ला काय म्हणणार मी singular matrix क्लियर आहे सगळ्यांना म्हणजेच तुम्हाला मॅट्रिक्सचा डिटरमिनंट ए काढता यायला पाहिजे हाऊ टू राइट डाउन द डिटरमिनंट ऑफ मॅट्रिक्स सेम अरेंजमेंट ओनली रिप्लेसिंग रेक्टेंगुलर बॉक्स इनटू टू वर्टिकल बार्स ठीक है सो दैट द डिटरमिनंट सो यू कैन expand determinant and find out the value of determinant if the value of determinant is 0 so A is a singular matrix then A is said to be a singular matrix तर मी त्या A ला काय म्हणू शकतो सिंगुलर मॅट्रिक्स ठीक त्याच्यानंतरचा नेक्स्ट टाइप से याच्या रिव्हर्स करू नॉन सिंगुलर मॅट्रिक्स ठीक आहे हे सर्व फक्त एकच लाइन चेंज होते नॉन सिंगुलर मॅट्रिक्स ठीक है सो A is a square matrix is said to be non-singular matrix said to be a non-singular matrix
इफ अगेन मॅट्रिक्सचा डिटरमिनंट इथे काढता यायला पाहिजे. तुम्ही काय करणार, या ए स्क्वेअर मॅट्रिक्सचा तुम्ही डिटरमिनंट ए काढणार आणि जर डिटरमिनंट ए ची व्हॅल्यू 0 सोडून म्हणजेच नॉट इक्वल टू 0 म्हणजे 0 सोडून दुसरी एखादी कुठली व्हॅल्यू येत असेल डिटरमिनंट ए ची, तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं आहे, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. A is a square matrix is said to be a non singular matrix if determinant A not equal to 0. ठीक आहे. जर 0 आली तर सिंग्युलर मॅट्रिक्स आणि जर 0 सोडून दुसरी व्हॅल्यू आली तर इट इज कॉल्ड ॲज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे. पण दोन्ही मध्ये मॅट्रिक्सचा डिटरमिनंट A ओनली रिप्लेसिंग रेक्टँगुलर बॉक्स इनटू टू वर्टिकल बार्स. ठीक आहे. मग चेक करायचं, चेक द singular matrix or non singular matrix. So for example A is equal to 2 minus 3 1 0 4 3 5 minus 1 minus 2 and check that matrix singular or non singular. So you can first of all write down into determinant A. या A matrix चा कोणता matrix काढावा लागेल, determinant matrix. How to write down the determinant of matrix? Same arrangement. ठीक है, same arrangement करायची है. Same arrangement into determinants. Same arrangement write down into determinants. So 2 minus 3 1 0 4 3 5 minus 1 minus 2. So consider the first row plus minus plus, again that is the determinants of order 3. So expand 2. Delete first row, first column, minus 8 minus minus into plus 3. सगळ्यांना डिटरमिनंट एक्सपांड करता येतो आता, काही अडचण. Then minus into minus plus 3. Delete first row, second column, 0 into minus 2 0 minus 15 plus 1. Delete first row, third column, 0 minus 4 into 5 minus 20. ठीक. So किती येणार आहे, 2 minus 8 plus 3 minus 5 plus 3 minus 15 1 0 minus 20 minus 2. So minus 10 minus 45 minus 20. So किती येणार ते, minus 30 and minus 75. किती आहे डिटरमिनंट ची व्हॅल्यू, minus 75. ठीक आहे. आपल्याला काय पाहिजे, 0 सोडून दुसरी, मायनस येऊ का प्लस येऊ त्याची काही घेणं नाही, फक्त 0 सोडून आली म्हणजे याचा अर्थ या डिटरमिनंट ची व्हॅल्यू 0 आहे का, नाही, नॉट इक्वल टू 0. आणि जर डिटरमिनंट ए ची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 असेल तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणतात, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. काय म्हणतात, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. सो या ए ला कुठला मॅट्रिक्स म्हणणार, सो देयरफॉर ए इज नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. सो ए ला काय म्हणणार मी, ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. क्लियर सगळ्यांना, हे दोन टाइप सिंग्युलर मॅट्रिक्स आहे, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. दिलेल्या मॅट्रिक्सला सगळ्यात पहिले आपण डिटरमिनंट मॅट्रिक्स मध्ये लिहिणार त्याला आणि त्या डिटरमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करणार. जर डिटरमिनंटची व्हॅल्यू एक्सपांड करून 0 आली तर सिंग्युलर मॅट्रिक्स आणि नॉट इक्वल टू 0 आली म्हणजे 0 सोडून दुसरी कुठली व्हॅल्यू आली तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणणार मी, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. सो पॉज द व्हिडिओ, नोट इट डाउन. The next point, ठीक आहे. सो याच्यानंतरचे जे काही दोन टाइप्स आपल्याला बघायचे, त्याच्या आधी जसं आपण डिटरमिनंट ऑफ मॅट्रिक्स काढले, ठीक आहे, तसं एक मॅट्रिक्सचा कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे, दॅट इज द ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. ठीक आहे, काय, ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. व्हॉट इज द ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स म्हणजेच काय, ठीक आहे, हा कन्सेप्ट माहिती पाहिजे, त्याच्यानंतर आपण ते दोन टाइप्स डिस्कस करू शकतो. ठीक आहे. सो व्हॉट इज द ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स इज ऑब्टेन, डेफिनेशन काय करायची आहे, अ मॅट्रिक्स सिंपल आहे, अ मॅट्रिक्स इज ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग row and column of a matrix A. Matrix A. ठीक है.
म्हणजे जो काही तुमचा मॅट्रिक्स दिलाय त्या मॅट्रिक्सशी मी काय करणार, इंटरचेंज करणार, काय रो अँड कॉलम, रो आणि कॉलमची जागा बदलणार. ठीक आहे, म्हणजे पहिला रो आहे तर पहिल्या कॉलमच्या जागेवर लिहिणार, दुसरा रो कॉलम मध्ये लिहिणार, तिसरा रो कॉलम मध्ये, म्हणजे इंटरचेंज करणार, रोच्या जागेवर कॉलम, कॉलमच्या जागेवर रोज. ऑफ मॅट्रिक्स ए, a matrix is obtained by interchanging row and columns of matrix A is called transpose of a matrix, is called transpose of a matrix, is called transpose of a matrix. It is denoted by, it is denoted by, आता A matrix आहे तर A matrix चा ट्रान्सपोज कशा डिनोट करतात, A to the power D, it is called as transpose of A. हा झाला ते A चा ट्रान्सपोज, किंवा और A च्या डोक्यावर तिकडे डॅश. ठीक आहे, या प्रकारे डिनोट करतात ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. ठीक आहे, काय अ मॅट्रिक्स इज ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग रो अँड कॉलम्स, म्हणजे रो आणि कॉलमची जागा मी इंटरचेंज करतोय तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणतात, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, आणि इट इज डिनोटेड बाय A to the power D. सो फॉर एग्जांपल, ठीक है, ए मैट्रिक्स से 2 3 4 0 1 3 2 6 8. सो या ए मॅट्रिक्स या, तर या ए मॅट्रिक्सला काय करायचं तुम्हाला, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. काय करायचं, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, सो ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स कसं करणार, हाऊ टू डिनोट बाय ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, a टू दी पॉवर t, a च्या पॉवर मध्ये t म्हणजे काय, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, इंटरचेंजिंग. आता फर्स्ट रो आहे r1, हा सेकंड रो r2 आणि थर्ड रो आहे r3. ठीक आहे, सो इंटरचेंज, पहिला रो आहे तर लिहायचं फर्स्ट कॉलमच्या जागेवर, सेकंड रो लिहायचं सेकंड कॉलमच्या जागेवर, आणि थर्ड रो लिहायचं थर्ड कॉलमच्या जागेवर. मग 2 3 4 पहिल्या रो मध्ये तर याला पहिल्या कॉलम मध्ये लिहायचे 2 3 4 या पद्धतीने. सेकंड रो सेकंड कॉलमच्या जागेवर 0 1 3, देन 2 6 8 2 6 8. ठीक आहे, इकडे रो आणि कॉलमची जागा इंटरचेंज झाली. चेक करा, तुम्ही रो कॉलमच्या जागेवर गेले, कॉलम रोच्या जागेवर गेले ऑटोमॅटिक. 2 0 2 काही करा, रो कॉलमच्या जागेवर लिहा, कॉलम इंटरचेंज होतात ऑटोमॅटिकली. रो कॉलमच्या जागेवर गेले की कॉलम ऑटोमॅटिकली रोच्या जागेवर जातो. 2 0 2 हा पहिला कॉलम आहे, हा पहिल्या रोच्या जागेवर गेला 2 0. ठीक आहे, इट इज कॉल्ड ॲज इंटरचेंजिंग रो अँड कॉलम्स. या प्रकारे तुम्ही रो आणि कॉलम इंटरचेंज करून जर लिहिले मॅट्रिक्सचे तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणतात, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. त्या मॅट्रिक्सला काय म्हणतात, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. क्लियर आहे सगळ्यांना, हाऊ टू फाइंड आउट द ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, इंटरचेंजिंग रो इनटू कॉलम. हे जे काय रो होते ती, ठीक आहे, पहिला रो पहिल्या कॉलमच्या जागेवर, दुसरा रो दुसऱ्या कॉलमच्या जागेवर, तिसरा रो तिसऱ्या कॉलमच्या जागेवर. सो रो ला लिहिलं मी कॉलमच्या जागेवर, सो कॉलम ऑटोमॅटिकली गेले रोच्या जागेवर, म्हणजे रो आणि कॉलमची जागा चेंज झाली. पहिला रो पहिल्या कॉलमच्या जागेवर, पहिला कॉलम पहिल्या रोच्या जागेवर. ठीक आहे, इट इज कॉल्ड एज इंटरचेंजिंग रो अँड कॉलम्स. इट इज कॉल्ड एज ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. सो हा झाला या ए मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज. क्लियर आहे सगळ्यांना? ठीक आहे, सो ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स जर फाइंड आउट करता आला तरच तुम्ही नेक्स्ट दोन टाइप्स फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, क्लियर आहे सगळ्यांना, हाऊ टू फाइंड आउट ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, बाय इंटरचेंजिंग रो इनटू कॉलम्स अँड कॉलम इनटू रोज. म्हणजे रोच्या जागेवर कॉलम लिहिले आणि कॉलमच्या जागेवर रो लिहिले. ठीक आहे, मग आता नेक्स्ट टाइप. ठीक आहे, 11 नंबरचा. ठीक आहे, सिमेट्रिक मॅट्रिक्स. याच्यासाठी ट्रान्सपोज महत्वाचा आहे. सिमेट्रिक मॅट्रिक्स. ठीक आहे, अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. ठीक आहे, कसं चेक करणार आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. A is a square matrix. A is a square matrix. A is a square matrix is said to be symmetric matrix. A is a square matrix असेल तर मी त्याला symmetric matrix केव्हा म्हणणार. It is said to be a symmetric matrix if A matrix बरोबर आहे is equal to A matrix is
त्या एस मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज, म्हणजेच दिलेला मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज घेऊन म्हणजे ट्रान्सपोज काढल्यानंतर येणारा मॅट्रिक्स दोन्ही मॅट्रिक्स जर सेम असतील सारखे सारखे तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं? सिमेट्रिक मॅट्रिक्स. अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं? सिमेट्रिक मॅट्रिक्स. ठीक आहे. आता तुम्ही ए होता या ए चा काय घेतला? ट्रान्सपोज. आता 2 3 4 2 0 पहिल्या रो मध्ये सेम दिसतात काय दोन्ही मॅट्रिक्स? नाही. तुम्ही ट्रान्सपोज घेतला आणि हा मॅट्रिक्स आणि आलेला ट्रान्सपोज मॅट्रिक्स दोन्ही जर सेम दिसत असतील तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणतात? सिमेट्रिक मॅट्रिक्स. ठीक आहे. सो एक्झाम्पल क्लियर होईल. फॉर एक्झाम्पल A is equal to 2 3 4 3 4 5 -6 -6 2 8. ठीक आहे. हे एक्झाम्पल घेतलं आणि चेक करायचं सिमेट्रिक मॅट्रिक्स ऑर नॉट. सो A मॅट्रिक्स दिला, सो यू कॅन फाइंड आउट द A ट्रान्सपोज. तुम्ही काय करणार? A ट्रान्सपोज काढणार त्याचा. ठीक आहे. मग A ट्रान्सपोज काढायचा आहे. सो हा रो आहे या लिनियर कॉलम मध्ये 2 3 4, हा सेकंड रो या लिनियर सेकंड कॉलम मध्ये 3 5 -6 आणि हा थर्ड रो या लिनियर थर्ड कॉलम मध्ये 4 -6 8. ठीक आहे. पहिला रो, सेकंड रो, थर्ड रो. ठीक. तीन रो होते, मी त्याची जागा चेंज केली. इंटरचेंजिंग रो अँड कॉलम्स. या रोला लिहिलं कॉलमच्या जागेवर आणि कॉलम सुद्धा रोच्या जागेवर गेले 2 3 4 2 3 4. ठीक आहे. मी ट्रान्सपोज घेतलाय, रो आणि कॉलमची जागा इंटरचेंज केली. ठीक आहे. मग आता ऑब्झर्व करा दोन्ही मॅट्रिक्स मध्ये काही डिफरन्स दिसतोय का? 2 3 4 2 3 4 3 5 -6 3 5 -6 4 -6 4 -6. म्हणजेच मी रो आणि कॉलमची जागा इंटरचेंज केली तरी सुद्धा त्याच्या ट्रान्सपोज मॅट्रिक्स मध्ये आणि आधीच्या मॅट्रिक्स मध्ये काहीच डिफरन्स नाही. दोन्ही मॅट्रिक्स कसे आहेत? सेम दिसतात. ठीक आहे. म्हणजेच मी याला काय म्हणू शकतो? A आणि त्याचा A ट्रान्सपोज मॅट्रिक्स दोन्ही इक्वल आहेत कारण सारखे सारखे दिसतात. ट्रान्सपोज घेतलाय आपण, चेक करा ना. 2 3 4 या लिहिलं कॉलम जागा 2 3 3 5 -6 3 5 -6 4 -6 8 4 -6. ठीक आहे. रोल कॉलमच्या जागेवर मी इंटरचेंज केली रो आणि कॉलमची जागा तरी सुद्धा A मॅट्रिक्स आणि त्याच्या ट्रान्सपोज मॅट्रिक्स मध्ये काहीच फरक नाही. दोन्ही मॅट्रिक्स कशी दिसतात? सेम दिसतात. कशी दिसतात? सेम दिसतात. ठीक आहे. म्हणून A आणि A इज इक्वल टू काय आलं? A ट्रान्सपोज. जर A इज इक्वल टू A ट्रान्सपोज येत असेल तर मी त्या मॅट्रिक्सला काय म्हणणार? सिमेट्रिक मॅट्रिक्स. सो देयरफॉर A इज सिमेट्रिक मॅट्रिक्स. इज सिमेट्रिक मॅट्रिक्स. सो A ला काय म्हणणार मी? सिमेट्रिक मॅट्रिक्स. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट टाइप आहे skew symmetric matrix. Skew symmetric matrix. Skew symmetric matrix. Skew symmetric matrix म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा चेंज असणार आहे त्याच्यामध्ये. सो काय? A is a square matrix. A is a square matrix is said to be skew symmetric matrix is said to be a skew symmetric matrix if A matrix आणि त्याचा A ट्रान्सपोज मॅट्रिक्स याच्यामध्ये मायनस साइनचा चेंज, साइन बदलतो. ठीक आहे. A इज इक्वल टू काय ते? मायनस A ट्रान्सपोज. बरोबर आहे. म्हणजे इथे साइनचा फरक पडते. जर मी ट्रान्सपोज घेतला तर एलिमेंटच्या साइन मध्ये फरक पडतो. एलिमेंटच्या साइन मध्ये फरक पडतो. ठीक आहे. जर एलिमेंटच्या साइन मध्ये फरक पडत असेल A आणि A ट्रान्सपोजच्या मध्ये, सो त्या मॅट्रिक्सला काय म्हणणार मी? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ठीक आहे. सो याचे एक्झाम्पल बघू आपण. फॉर एक्झाम्पल A is equal to 0 -2 3. ठीक है. Then 2 -3 0 0 -5 5. ठीक है. हा A मॅट्रिक्स दिलाय. ठीक है. मग चेक करायचं हा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स एक्झाम्पल आहे का? ठीक है. सो यू कॅन फाइंड आउट द A ट्रान्सपोज, interchanging row into columns and column into rows.
हा फर्स्ट रो आहे, मी कॉलमच्या जागेवर लिहिणार 0 -2 3. हा सेकंड रो आहे, याला सेकंड कॉलमच्या जागेवर 2 0 5. याच प्रकारे ट्रान्सपोज काढतो आपण, इंटरचेंजिंग रो अँड कॉलम्स. -3 -5 0. तुम्ही काय केलं, ए मॅट्रिक्सचा ए ट्रान्सपोज घेतला. ठीक आहे, दोन्ही मॅट्रिक्स सेम दिसतायत का? 0 -2 3 0 2 -1. इथं -2 होतं, इथं +2 झालं. इथं +3 होतं, इथं -3 झालं. इथं +2 होतं, इथं -2 झालं. 0 च्या जागेवर 0, 0 चा साइन नसेल. +5 चं काय झालं? -3 चं +3 आणि -5 चं +5. 0 च्या जागेवर 0. म्हणजे मी ए मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज काढलाय, पण ए मॅट्रिक्स आणि त्याच्या ट्रान्सपोज मॅट्रिक्सच्या एलिमेंटचं ट्रान्सपोज घेतल्यानंतर एलिमेंटचं साइन बदललं. जिथं वरी मायनस होतं खाली प्लस झालं, प्लसचं मायनस झालं. तर मी याला काय म्हणू शकतो, ए मॅट्रिक्स आणि ए ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स काय -ए ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, म्हणजे साइनचा फरक आहे मायनसचा. ठीक आहे, मायनसचं प्लस झालं, प्लसचं मायनस झालं, म्हणजे मायनस प्लस. मग ए इज इक्वल टू जर -ए ट्रान्सपोज येत असेल तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणणार मी, ए इज स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. याला काय म्हणणार मी, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. क्लियर सगळ्यांना? ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स जर फाइंड आउट करता आला तरच आपण हे दोन टाइप्स फाइंड आउट करू शकतो. व्हॉट इज द ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, हाऊ टू ऑब्टेन द ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, इंटरचेंजिंग रो अँड कॉलम्स. रो आणि कॉलमची जागा मी इंटरचेंज केलं. पहिला रो पहिल्या कॉलमच्या जागेवर, दुसरा रो दुसऱ्या कॉलमच्या जागेवर, तिसरा रो तिसऱ्या कॉलमच्या जागेवर. ठीक आहे, सो इट इज कॉल्ड द ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. इट इज डिनोटेड बाय a to the power. सिमेट्रिक मॅट्रिक्स अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. सो ए मॅट्रिक्सचा तुम्ही ट्रान्सपोज घेतलाय, जर ए इज इक्वल टू ए ट्रान्सपोज आलाय, म्हणजे ए मॅट्रिक्स आणि त्याच्या ट्रान्सपोज मॅट्रिक्स मध्ये कुठलाही फरक नाहीये, तर त्याला काय म्हणणार मी, सिमेट्रिक मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स आणि त्याच्या ए ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स मध्ये साइनचा फरक पडतोय, तर मी त्या मॅट्रिक्सला काय म्हणणार, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. क्लियर आहे सगळ्यांना? सो पॉज द व्हिडिओ, नोट इट डाऊन.